जय जिजाऊ. मी प्रदीप सोळंके सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. 19 फेब्रुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती आणि या निमित्तानं शिवपुत्र छत्रपती राजाराम यांचा परिचय मावळ्यांना व्हावा म्हणून शिवपुत्र छत्रपती राजाराम हा विषय घेऊन मी फेसबुक लाईव्ह व्याख्यान मला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवपुत्र छत्रपती राजाराम विषय घेण्याचं कारण काय? कारण आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रचंड आदर आहे आपल्याला. पण आज तरी सर्वजण पुस्तकं वाचतायत, व्याख्यानं होत आहेत, प्रवचनं होत आहेत. पण एक 20-25 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास मावळ्यापर्यंत पोहोचत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होत नव्हती. नंतर जयंती व्हायला लागली तर फक्त नाचून व्हायला लागली. पण आज तमाम चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, तमाम परिवर्तनवादी संघटनांनी जे कार्य केलं त्याचा परिणाम असा झाला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज नाचून नाही तर पुस्तकं वाचून होत आहे. त्याबद्दल सर्व ज्यांनी ज्यांनी कार्य केले त्यांचं अभिनंदन करतो. यामध्ये माझा एक थोडा खारीचा वाटा आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक व्याख्यान मी या विषयावर दिले आहेत, अनेक पुस्तकं त्या विषयावर आलेले आहेत. विशेषतः मी अभिमानाने सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांवर दुबईत पहिलं व्याख्यान करण्याचा मान मला मिळालेला आहे. ही माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज थोडा थोडा समाजाला माहीत होतोय. रयतेचा राजा, सर्व धर्मियांचा राजा, सर्वांना घेऊन चालणारा राजा, शेतकऱ्याचा राजा, कुळभूषण छत्रपती शिवाजी, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. एक काळ मुस्लिमाचा विरोधात, गोब्राह्मण प्रतिपालक, ही प्रतिमा पुसून आता नवीन इतिहास मांडला जातोय आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिथं माहित नव्हते तर संभाजीराजे माहीत असण्याचा काय प्रश्न आहे? अनेक कथा, कादंबरी, नाटककारांनी छत्रपती संभाजीराजांचं जे चरित्र आहे, राज्य बुडवा आहे किंवा तो व्यसनी अशा प्रकारचं निर्माण केलं होतं. आणि आमच्या तमाम कार्यकर्त्यांनी, या परिवर्तन चळवळीच्या तमाम कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीराजाचा खरा इतिहास जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आज छत्रपती संभाजीराजाचा खरा इतिहास जनतेपर्यंत गेल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. मी स्वतः मराठ्यांच्या इतिहासातले 9 संभाजी शोधून एक पुस्तक लिहिलंय, विविध कालखंडातील कर्तृत्ववान संभाजी. एक नाही, दोन नाही, 9 संभाजी या मराठ्यांच्या इतिहास कर्तबगार होऊन गेलेले आहेत आणि त्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न विविध कालखंडातील कर्तृत्ववान संभाजी या पुस्तकातून मी केलेला आहे. ना संभाजीराजेंचे बऱ्यापैकी इतिहास माहीत झालेला आहे. नंतर शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ यांचंही कार्य दुर्लक्षित होतं. पुस्तकात कुठतरी होतं शिवाजी महाराजाला जिजाऊनं रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, याच्यापेक्षा काही नव्हतं. आज 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊची जयंती सगळ्या जगात साजरी होते. त्याचं सर्वात मोठं श्रेय जर कोणी जात असेल तर मराठा सेवा संघ आणि तमाम मराठा बहुजन परिवर्तनवादी संघटनांना याचं सामूहिक यश आहे. त्याचबरोबर छत्रपती शहाजीराजे यांचाही इतिहास दुर्लक्षित होता. शहाजीराजांचं स्मारक आज वेरूळला झालंय. म्हणजे आम्हाला शिवाजी महाराजांचं मुळगाव, भोसल्यांचं मुळगाव वेरूळ हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. मी स्वतः या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 एप्रिल ते 9 एप्रिल 2020 या काळामध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी राजे या विषयावर 7 दिवसाची व्याख्यानमाला घेतलेली आहे. कुणाला हा विषय समजून घ्यायचा असेल तर युट्यूबवर सर्च करा. हे 7 व्याख्यान माझे शहाजीराजे तुम्हाला सापडतील. प्रचंड मोठा कर्तबगारीचा इतिहास शहाजीराजांचा आहे. दुर्दैवाने तो आम्हाला माहित नाही. जिथं शिवाजी महाराज माहित नाही, संभाजीराजे माहित नाही, शहाजीराजे जिजाऊंचा इतिहास माहित नव्हता, तिथं छत्रपती राजारामांचा इतिहास माहित व्हायचा प्रश्नच नाही. शिवपुत्र छत्रपती राजारामांना आयुष्य लाभलं फक्त 30 वर्ष. या 30 वर्षी जरा प्रचंड कार्य त्यांनी केलं की इतिहासाला नोंद घ्यावी लागली. पण दुर्दैवाने आम्हाला माहित नाही. ह्या विषयाकडे मी का वळलो त्याचं महत्वाचं कारण सांगतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये माझे चळवळीतले मित्र माधवरावचे पुरुषोत्तम जाधव यांनी मला एक ग्रंथ भेट दिला. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा 424 पानाचा ग्रंथ शिवपुत्र छत्रपती राजाराम. आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही राजारामावर बोलावं. मी त्यांना सांगितलं आपण बोलणार नाही. त्यांनी म्हणले तुम्हीच बोला. आणि मग तो ग्रंथ मी घेतला, वाचन केलं, त्याचे मुद्दे व्यवस्थित काढले. परंतु त्या काळामध्ये हे काय कार्य हातात घेता आलं नाही. आता योगाने शिवछत्रपती जयंती आहे
अनेक वक्ते भाषण करतात. या वक्त्यांनाही छत्रपती राजारामांचे कुठं उल्लेख करता यावेत, त्या विषयावर बोलता यावं सेपरेट म्हणून मी फेसबुक लाईव्ह व्याख्यान मला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा तमाम परिवार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी फायदा व्हावा अशा प्रकारचे विनम्र अभिवादन करतो. आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं शिवपुत्र छत्रपती राजाराम हा ग्रंथ आपण अवश्य वाचा हे आव्हान या निमित्तानं करतो. आता छत्रपती राजाराम नेमके कोण आहे थोडं समजून घेऊया. आपल्या सर्व माहितीने आता सांगितला उल्लेख केला होता की भोसल्याचं मुळगाव वेरूळ आहे, मराठवाड्यात आमच्या औरंगाबादच्या जवळ याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. बाबाजी राजे भोसले यांनी त्या काळामध्ये दहागावची पाठी घेतली होती. हे बाबाजी राजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे पंजोबा. या बाबाजी राजे भोसलेंना दोन पुत्र होते. नंबर 1 मालोजी राजे भोसले, नंबर 2 विठोजी राजे भोसले. दोघेही कर्तबगार. त्या काळामध्ये सेना उभारण्याचा अधिकार नव्हता, परंतु या शाह्यामध्ये अंतर्गत जे वाद होते त्याचा फायदा घेऊन मालोजी राजेंनी आपली त्या काळामध्ये विठोजी राजेंनी त्या काळामध्ये आपली सेना उभा केली. त्याचा प्रचंड मोठा फायदा त्यांना फौज उभा केली, त्याचा प्रचंड मोठा फायदा झाला होता. म्हणजे बाबाजी राजे दोन पुत्र मालोजी राजे विठोजी राजे आणि मग जे मालोजी राजे आहेत या मालोजी राजांना दोन पुत्र आहेत, शहाजी राजे आणि शरीफ राजे. तर शहाजी राजावर मी आता सांगितलं तुझ्या आपण भाषणाविषयी प्रचंड मोठा इतिहास आहे त्यांचा. आणि शहाजी राजांना 3 पुत्र होते. छत्रपती संभाजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे भोसले. हे संभाजी राजे आणि शिवाजी राजे दोघ जण सख्खे भाऊ आहेत आणि व्यंकोजी राजे त्यांचे सावत्र बंधू आहेत. आता शिवाजी महाराजांना पुन्हा 2 पुत्र, नंबर 1 छत्रपती संभाजी राजे आणि नंबर 2 त्यांचा आपण इतिहास समजून घेणार आहोत शिवपुत्र छत्रपती राजाराम राजे भोसले. शिवाजी महाराजांना एकूण 8 राण्या होत्या. ते स्वराज्य स्थापनेसाठी उभारण्यासाठी त्याचा कसा फायदा होता तो वेगळा चर्चेचा विषय आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्यापैकी सईबाईंचे पुत्र म्हणजे आपले छत्रपती संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई यांचे पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम. आता हे शिवपुत्र छत्रपती राजाराम आहेत. यांचा जन्म महाराणी सोयराबाईच्या पोटी 24 नोव्हेंबर 1670 ला रायगडावर झालेला आहे. जन्म झाला त्यावेळेस ते पालथे जन्मले होते आणि शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन आला की महाराज राजपुत्र जन्मले. पण पुढे तू सांगितलं बोल ना काय झालं, त्याला भीती वाटायला. तो म्हणला राजपुत्र जन्मले पण पालथे जन्मले. आणि मग शिवाजी महाराज त्यावेळेस म्हणाले की राजपुत्र पालथे जन्मले दुःखाचा काय प्रश्न आहे. ज्या तिथे पालथे जन्मले त्या तिथे दिल्लीची पाचशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही असं भाकीत शिवाजी महाराजांनी केलं होतं. त्या भाकीत नंतर खरंही ठरलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन कसं पहा आपण पाहायला पाहिजे. मग महाराणी सईबाईच्या मृत्यूनंतर अकाली निधन झालं. त्या मग पट्टराणी होत्या. मग त्याच्या निधनानंतर पट्टराणीचा मान महाराणी सोयराबाईंना मिळाला. अर्थात त्यामुळे त्यांच्याकडे अनेक अधिकार आले. त्यामुळं राजाराम राजे यांनाही अनेक अधिकार मिळाले, मान सन्मान मिळायला लागला. मग छत्रपती राजारामांचा पहिला विवाह सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या जानकीबाई यांच्याशी 15 मार्च 1680 ला झाला. आणि या सेनापती प्रतापराव गुजरांच्या जानकीबाई नावाच्या कन्येशी विवाह झाल्यानंतर बरोबर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं 3 एप्रिल 1680 ला निधन झालेले. आणि मग आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर निधन झाल्यानंतर अण्णाजी सोयराबाई, अण्णाजी दत्तो, बाळाजीरावजी या मंडळींनी रायगडाचे दरवाजे बंद करून अगोदर रामराजे यांचं मंचकारोहण केलं आणि मग अंत्यविधी केला. यावेळेस छत्रपती संभाजीराजे पन्हाळगडावर होते आणि त्यावेळेस राजारामांचं वय किती होतं. त्यावेळेस राजारामांचं वय होतं फक्त 10 वर्षे. म्हणजे हे जे गडाचे दरवाजे बंद करणं किंवा मंचकारोहण करणं हे कटकारस्थान 10 वर्षाच्या राजाराम राजांना समजणं शक्य नाही. म्हणून ते त्यांची जसं करतात तसे वागत. पण त्यांचं संभाजीराव प्रचंड प्रेम होतं. आणि इथं एक महत्वाची घटना आहे की हे जे अण्णाजी दत्तो बाळाजीरावजी मंडळींनी रायगडावर मंचकारोहण झाल्यानंतर अंत्यविधीनंतर खाली उतरले आणि त्यांना वाटलं सेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईचे सख्खे भाऊ आहे आणि आपल्याला सहकार्य करतील असं वाटलं होतं. पण सोयराबाईचे सख्खे बंधू असतानाही सेनापती हंबीरराव मोहिते यांनी निर्णय घेतला
की राजाचा मोठा मुलगा हा राजा असतो, हा नियम होता त्या काळातला. आणि संभाजीराजे कर्तबगार आहेत, त्यांच्यावर अन्याय होईल. आणि त्यामुळं सख्खे बंधू असतानाही, छत्रपती राजारामाचे सख्खे मामा असतानाही हंबीरराव मोहिते यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. अण्णाजी दत्तो, बाळाजी या मंडळींनी त्यांनी अटक केली. संभाजीराजाकडे ती घेऊन गेले. मग संभाजीराजे परत आले, तो रायगडाचा ताबा घेतला. अण्णाजी दत्तो वगैरे त्या मंडळींनी त्यांनी माफही केलं होतं. पुन्हा त्यांनी कटकारस्थान केले. नंतर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, हा इतिहास वेगळा. पण ज्यावेळेस संभाजीराजांनी रायगडाचा ताबा घेतला त्यावेळेस एक महत्वाची घटना इथे घडली. त्यांनी आपला राज्याभिषेक म्हणून करून घेतला आणि राजा रामांना त्यावेळेस त्यांनी नजर कैदेत ठेवलं. छत्रपती राजारामांना नजर कैदेत का ठेवलं? तर यांचा पुन्हा राजकारणात प्यादे म्हणून कोणी गैरवापर करू नये म्हणून ही नजर कैद होती. आणि त्यानंतर मग त्यांचे 3 विवाह झाले छत्रपती राजारामांचे. म्हणजे छत्रपती राजारामांचे एकूण 4 विवाह झाले. पहिला विवाह मी आता सांगितला, सेनापती गुजर यांच्या कन्या जानकीबाई महाराणी. त्यानंतर सेनापती हंबीरराव मोहिते, बघा म्हणजे दोन्ही सेनापतीच्या कन्या राजारामांना दिलेल्या आहेत. सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई. त्यानंतर प्रचंड मोठा इतिहास घडला. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचं गेलं पाणी, राजा राम राणी महाराणी भद्रकाली कोपली, अशा प्रकारचा तो इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. तिसऱ्या महाराणी राजसबाई या कागलकर घाडगे घराण्यातल्या आणि चौथ्या महाराणी अहिल्याबाई या खानविलकर घराण्यातल्या. म्हणजे अशा प्रकारचे 4 विवाह झाले होते. आणि छत्रपती राजाराम यांना 2 पुत्र होते. एक महाराणी ताराबाई यांचे पुत्र शिवाजी दुसरे आणि राजसबाईंचे पुत्र संभाजी दुसरे. अजून जिंजाला गेल्यानंतर त्यांनी अनेक विवाह केले, ते अनैतिक विवाह म्हणतात आपण. असे अनवरस पुत्र त्यांचा होता. एक कर्ण हाही एक मुलगा त्यांना होता. अशा प्रकारची एक कौटुंबिक माहिती राजारामांची आज आपल्या समोर मांडली आहे. आज आपण इथंच थांबूया. 30 वर्षाच्या काळात आयुष्यात पुढे काय केलं आणि अनेक टप्पे आपण पाहणार आहोत. उद्या आपण पाहणार आहोत महाराणी येशूबाईचा त्याग आणि छत्रपती राजारामांचं पुन्हा मंच करावून. उद्या भेटूया सकाळी 10 वाजून 10 मिनिटाला. धन्यवाद.